छत्रपति संभाजीनगर में महाराष्ट्र नवनिर्माण सेना के कार्यकर्ताओं ने हथनूर टोल नाके पर टोल बंद करने की मांग को लेकर सड़क रोको आंदोलन किया। मनसे कार्यकर्ताओं का आरोप है कि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने लोकसभा में कहा था कि 60 किलोमीटर के दायरे में टोल नाका नहीं होगा, लेकिन कन्नड़ तालुका के हथनूर में यह टोल नाका 40 किलोमीटर के दायरे में है, जो अवैध है। इसलिए मनसे ने इस टोल नाके को बंद करने की मांग को लेकर सड़क रोको आंदोलन किया। टोल बंद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा। हा जो टोल आहे हा नियमात नसून अशी घोषणा नितीन गडकरी साहेबांनी संसद केली होती। त्या नियमानुसार हा टोल बंद झाला पाहिजे आणि तालुक्यातील जनतेला शहरातील जनतेला आधार कार्डद्वारे फी सोडण्यात यावे म्हणून हा टोल बंद व्हावा यासाठी हे आंदोलन करतो आम्ही। ही आमची मागणी मान्य नाही झाली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हा टोल नक्की सोडण्यात येईल। ऍक्च्युअली हा टोल 60 किलोमीटर म्हणल्यावर तेलवाडीच्या पुढे पाहिजे होता, पण या शासनानं म्हणल्यापेक्षा काही लोक मिळालेले असतात त्यांनी, कारण की नितीन गडकरी साहेबांनी सांगितलेलं आहे, सरळ सांगितलेलं आहे की हे डिपार्टमेंट ऐकत नाही की हा टोल कसा करायला पाहिजे म्हणून। हा 60 किलोमीटर मध्ये नसून हा 43 किलोमीटर आहे। इथले शेतकरी आताच सांगितलं लोकांनी, इथं अँब्युलन्स नाही, इथं शौचालय नाही, इथे लोकांना इकडे एका लोकांचं शेत इकडे आहे तर त्याला 4 वेळेस चक्रा मारावं लागतात। हे 4 वेळेस हे लोक त्या गाडीचे पैसे वसूल करतात। आमची जी मागणी आहे अवैध टोल हा बंद झाला पाहिजे। हा टोल नियमात येत नाही, हा 60 किलोमीटर आत येत नाही, 60 किलोमीटर तेलवाडी येतो, तेलवाडी पैसे हा 43 किलोमीटर आहे। नितीन गडकरी साहेबांच्या घोषणेनुसार हा टोल बंद व्हायला पण इतके दिवस पण केलेलं नाही ना, कायदे वगैरे काय ते धाब्यावर वगैरे। आता जी चर्चा झाली आमची, सगळे मीडियावाले, सगळे अधिकारी, पोलीस प्रशासन आहे, सगळे त्यांचे कर्मचारी, त्यांचं म्हणणं आहे का बुवा असा कोणता नियम म्हणजे नियमात हा टोल हा बंद करता येणार नाही। मग म्हणजे याचा अर्थ नितीन गडकरी साहेब लोकसभेमध्ये खोटं बोलले, ते अधुरं बोलले। आता अधोरं जर बोलले मग त्यांचं काम आहे पूर्ण बोलणं, पूर्ण चर्चा करणं, जनतेला लोकसभा तिथे कायदे तयार केले जाते ना, तिथे देशाचं पूर्ण काम केलं जातं, तिथून टॅक्स वसूल केलं जातं, गॅसचे भाव वाढले जाते, पेट्रोलचे भाव वाढले जाते, सगळे वाढले जाते। मग तिथून निर्णय त्यांना चुकीची घोषणा केली का? त्यांच्या गोष्टीनुसार हा टोल नियमात नाहीये, हा टोल 60 किलोमीटर आत हा बंद करा ही आमची मागणी होती। आता ती चर्चा काही करू राहिली, ते कायदे धाब्यावर। आता कायद्याचा जर विचार केला तर इथं तसं काय डिजिटल बोर्ड नाही, वसुली किती होत्या, काय होत्या, शौचालय नाही, अँब्युलन्स नाही। मग आता या टोलचं काम हे कायद्याच्या चौकटीमध्ये का कायदेशीर आहे का? नाही आहे।